नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, लग्नानंतर घरात नव्या पाहुण्याच्या आगमनाची अनेक जोडपी आतुरतेने वाट पाहत असतात. पण महिने उलटतात, वर्ष सरतं, तरीही गोड बातमी मिळत नाही. मग मनात प्रश्न सुरू होतात. अजून थोडी वाट पाहायची का? की आता डॉक्टरांचा सल्ला घ्यायची वेळ आलीये? अपत्य प्राप्ती होत नसेल तर जोडप्यांनी डॉक्टरांकडे नेमकं कधी जावं, या विषयाबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. आणि यावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर संदीप पाटील. तर कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर संदीप पाटील हे प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ, वंध्यत्व उपचार तज्ज्ञ आणि 3D लेप्रोस्कोपिक सर्जन आहेत. गेली 16हून अधिक वर्ष ते महिलांच्या आरोग्य सेवेत कार्यरत असून 15,000हून अधिक यशस्वी स्त्रीरोग व लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्याचा त्यांना समृद्ध अनुभव आहे. मुंबईमधील भांडूप येथील यशदा हॉस्पिटलचे ते संचालक असून वंध्यत्व, एंडोमेट्रिओसिस, गर्भाशयातील गाठी आणि अत्याधुनिक 3D लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांमध्ये त्यांना विशेष प्रावीण्य आहे. ते नवरोजी वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटल तसेच मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील अनेक नामांकित रुग्णालयामध्ये लेप्रोस्कोपिक सर्जन म्हणून सेवा देत आहेत. ईश्वराच्या कृपेने आणि आधुनिक उपचार पद्धतींच्या सहाय्याने हजारो वंधव्यग्रस्त दाम्पत्यांना पालकत्वाचा आनंद मिळवून देण्यास त्यांनी मोलाची मदत केलेली आहे. संशोधन आणि नवकल्पनांमध्येही त्यांचं उल्लेखनीय योगदान आहे. त्यांनी विकसित केलेल्या SSP इंजेक्टर या नाविन्यपूर्ण हिस्टेरोस्कोपिक उपकरणाला भारतीय पेटंट प्राप्त झालं असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय PCT पेटंट अर्ज प्रक्रियेत आहे. त्यांच्या संशोधन आणि शस्त्रक्रिया कौशल्यासाठी त्यांना MOGS चा प्रतिष्ठेचा डॉक्टर प्रमिला भाटिया यंग सायंटिस्ट अवॉर्ड तसेच इंडियन असोसिएशन ऑफ गायनोकॉलॉजिकल एंडोस्कोपिस्ट AAGL परिषदेमध्ये गोल्डन लेप्रोस्कोपी अवॉर्ड यासह अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी गौरवण्यात आलेला आहे. ते देशभरातील वैद्यकीय परिषदांमध्ये नियमित व्याख्यानं देतात आणि स्त्रीरोग तज्ज्ञांना प्रगत लेप्रोस्कोपी व वंध्यत्व उपचाराचे प्रशिक्षणही देतात. सर, बऱ्याच दाम्पत्यांच्या बाबतीत असं होतं की लग्नाला 1 वर्ष झालं तरी सुद्धा गर्भधारणा होत नाही. तर ही काळजीची गोष्ट आहे का? लग्नाला 1 वर्ष झालं आणि कपल रेग्युलर इंटरकोर्स करतायत विदाऊट एनी कॉन्ट्रासेप्टिव्ह मेजर आणि जर लेडीचं वय 35 वर्षापेक्षा कमी आहे तर त्यांनी 1 वर्ष जर मूल होत नसेल तर त्यांना नक्कीच इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट चालू करण्याची सल्ला आम्ही देतो. आणि जर लेडीचं वय 35 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांनी मात्र 1 वर्ष थांबायची गरज नसते, कारण त्यांनी 6 महिन्यामध्ये जर त्यांना गर्भधारणा नाही झाली तर त्यांनी इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट चालू करावी. अगदीच. पण आपण बघतो प्रत्येक वेळी अपत्य प्राप्ती जर झाली नाही तर स्त्रीलाच कारणीभूत धरलं जातं. तर हे कितपत योग्य आहे? तर हे एक चुकीचा समज आहे. समाजामध्ये कुणाला जर मूल होत नसेल तर त्या स्त्रीलाच दोषी धरतात, परंतु तसं नाहीये. जर आपण इन्फर्टिलिटीची कारणं बघितली तर 31 ते 40% कपल्समध्ये इन्फर्टिलिटीची कारणं स्त्रियांमध्ये आढळून येतात. 30 ते 40% मध्ये ती पुरुषांमध्ये सुद्धा असू शकतात आणि 30% कपल्समध्ये स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही इन्फर्टिलिटीची कारणं असतात आणि 10%च कपल्स असे असतात ज्यांच्यामध्ये सगळे रिपोर्ट्स व्यवस्थित येतात, काही प्रॉब्लेम नसतो, तरी मूल राहत नसतं. त्यामुळे इन्फर्टिलिटी जर असेल, एखाद्या दाम्पत्याला मूल होत नसेल तर त्याला स्त्रीलाच दोषी धरणं हे चुकीचं आहे. आपल्याला पुरुषांमध्ये सुद्धा कारणं शोधावी लागतात. अगदीच. जसं तुम्ही म्हणालात की पुरुषांमध्ये सुद्धा कारणं शोधायला हवेत. आजकाल आपण बघतोय पुरुषांमध्ये सुद्धा वंध्यत्वाची समस्या वाढत जाते. तर त्याचं कारण काय आहे? तर आजकालची जी चेंज झालेली लाईफस्टाईल आहे किंवा व्यसनाधीनता आहे, स्मोकिंग, अल्कोहोल, त्यानंतर लठ्ठपणा किंवा जो स्ट्रेस आहे, त्याच्यामुळे शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंची पोहण्याची क्षमता ह्याच्यावर मोठा इफेक्ट होतो आणि त्यामुळं मेल इन्फर्टिलिटीचे फॅक्टर सुद्धा आजकाल जास्त प्रमाणात दिसून येतात. अगदीच. पण मग वारंवार प्रयत्न करून सुद्धा गर्भधारणा होत नसेल तर मग कोणत्या तपासण्या केल्या गेल्या पाहिजेत? तर गर्भधारणा होण्यासाठी 4 गोष्टी फार महत्वाच्या असतात. मी माझ्या पेशंटला नेहमीच समजावून सांगताना सांगतो की बीजकोशामध्ये बीज तयार होतं, बीजवाहक नळीमध्ये बीज आणि शुक्राणू हे एकत्र येतात. त्यानंतर गर्भाशयाच्या आतली जी पोकळी असते किंवा गर्भाशयाच्या आतलं लायनिंग असतं, ज्याला मी एंडोमेट्रियल कॅव्हिटी म्हणतो,
तिथं इम्प्लांटेशन होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हजबंडचे सीमेन जे आहे ते सुद्धा गर्भधारणेसाठी इम्पॉर्टंट असतं. तर एखाद्या लेडीला ज्यावेळेस गर्भधारणा होत नसते त्यावेळेस आपल्याला हे 4 फॅक्टर्स विविध प्रकारच्या टेस्ट करून आपल्याला ते जाणून घ्यावं लागते की प्रॉब्लेम कुठं आहे. तर त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम सीमेन अनालिसिस करतो. गर्भाशयाची आतली कॅव्हिटी कशी आहे किंवा फॅलोपियन ट्यूब्स कशा आहेत हे बघण्यासाठी आपण HSG किंवा SSG चे हे एक इन्व्हेस्टिगेशन आहे ते करतो. HSG हा एक एक्सरे आहे, त्याच्यामध्ये गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब बद्दल माहिती कळते. आणि ओव्हरीचं काम कसं आहे हे बघण्यासाठी आपण AMH, TSH, प्रोलॅक्टिन ह्या प्रामुख्याने टेस्ट करतो. त्यामध्ये आपल्याला ओव्हरीमध्ये ओव्हुलेशन होतंय की नाही किंवा ओव्हरीमध्ये बीजची संख्या किती आहे, बीजची क्वालिटी किती आहे, कशी आहे हे आपल्याला समजून येतो. तर ह्या 4 टेस्ट केल्यानंतर जे रिझल्ट्स येतील, जे रिपोर्ट्स येतील ते रिपोर्ट्स आपण त्याचं अवलोकन करतो आणि त्यानंतर जी ट्रीटमेंट आहे ती इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट, प्रत्येक कपलसाठी वेगळी ट्रीटमेंट, इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट आपण चालू करतो. अगदीच. पण डॉक्टर आपण बघतो की ज्यांना PCOS आहे किंवा PCOD आहे, पाळी इरेग्युलर आहे, त्यांच्यामध्ये डॉक्टर पहिल्यांदा विचारतातच की गर्भधारणा होत नाही तर पाळीचा काही प्रॉब्लेम आहे का. पण ज्यांना पाळी रेग्युलर आहे त्यांनाही गर्भधारणा होत नसेल, अडचण येत असेल तर त्याची काय कारण आहे? एक चांगला प्रश्न आहे. पाळी रेग्युलर आहे ह्याचा अर्थ त्या लेडीमध्ये ओव्हुलेशन रेग्युलर होत आहे आणि रेग्युलर ओव्हुलेशन होत असताना सुद्धा जर गर्भधारणा होत नाहीये तर त्याला सुद्धा बरीच कारणं आहेत, जसे की ब्लॉक फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक आहेत किंवा मी मेन्शन केलं तसं हजबंड फॅक्टर आहे, सीमेन पॅरामीटर्स लो आहेत. काही लेडीजमध्ये एंडोमेट्रोसिसचा हिडन आजार असतो आणि जर ग्रेड 3, ग्रेड 4 एंडोमेट्रोसिस असेल तर त्यांना गर्भधारणेमध्ये प्रॉब्लेम येतो. काही लेडीजच्या फायब्रॉइड्स म्हणजे गर्भाशयात गाठी असतात आणि त्या कारणामुळे सुद्धा गर्भधारणा होण्यास प्रॉब्लेम येतो. त्यामुळे रेग्युलर पाळी असेल तरी तुम्ही मला गर्भधारणा होईल म्हणून वेळ वाया घालू नका. हिडन कॉजेस जे काही आहेत इन्फर्टिलिटीचे ते शोधण्यासाठी तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांना भेटणं फार गरजेचं आहे. आणि एकदा हिडन कॉजेस आपल्याला त्याचे हिडन कारणं लक्षात आली तर त्यानंतर आपण ट्रीटमेंट व्यवस्थित करू शकतो. अगदीच. आणि मंडळी, तुम्हालाही जर असा काही त्रास असेल, PCOS, PCODचा त्रास असेल आणि त्यामुळे गर्भधारणा होत नसेल तर तुम्ही डॉक्टर संदीप पाटील यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. डॉक्टर, आता आपण पाळी नियमित असतानाही गर्भधारणा का होत नाही याविषयी बोललो, पण ज्या महिलांना PCOSचा त्रास आहे त्यांना गर्भधारणा होण्यामध्ये त्रास येतो, तर हा मेजर कन्सर्न आहे का किंवा हा मेजर अडथळा आहे का मातृत्वाबाबतचा? PCOS हा आजकालच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे फार मोठ्या प्रमाणात आढळणारा एक आजार मी म्हणू शकतो स्त्रियांमध्ये आहे. रिसेंटली PCOSचं डेफिनेशन मीन्स PMOS, पॉली एंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम असं एक रिनेम त्याला केलेलं आहे. आणि PCOS किंवा PMOS मध्ये ओव्हुलेशनचा प्रॉब्लेम असतो. लेडीजमध्ये ओव्हुलेशन होत नाही, PCOS असणाऱ्या लेडीजमध्ये ओव्हुलेशन होत नाही किंवा ओव्हुलेशन फार लेट होतं, उशिरा होतं, अनियमित होतं आणि त्यामुळं ह्या लेडीजमध्ये इन्फर्टिलिटी म्हणजे गर्भधारणेमध्ये प्रॉब्लेम येतो. अशा लेडीजना मी नेहमी सल्ला देतो की तुम्ही तुमची लाईफस्टाईल, आहार, व्यायाम हे त्यांना खूप महत्त्वाचं असतं. मे बी 90% प्रॉब्लेम त्यांनी योग्य आहार किंवा नियमित व्यायाम किंवा योग्य प्रमाणात झोप, स्ट्रेस मॅनेजमेंट केलं तरी त्यांना फायदा होतो. त्यामुळे अशा लेडीजनी हे सगळे लाईफस्टाईल चेंजेस करून त्यानंतर सुद्धा गर्भधारणा होत नसेल तर आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. मगाशी तुम्ही फॅलोपियन ट्यूबचा उल्लेख केला, तर फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असल्यानंतर सुद्धा गर्भधारणा होण्यास अडचणी होतात. नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊ शकत नाही का अशा वेळेस? फॅलोपियन ट्यूब्स एक स्त्रियांमध्ये गर्भाशय असतं, त्या गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला 2 फॅलोपियन ट्यूब्स असतात आणि जर दोन्ही फॅलोपियन ट्यूब्स कम्प्लिटली ब्लॉक असेल तर नैसर्गिक गर्भधारणा होत नाही. कारण फॅलोपियन ट्यूब हे ऑर्गन आहे, ही एक ट्यूब आहे ज्याच्यामध्ये oocyte म्हणजे अंड आणि शुक्राणू हे एक होतात आणि फर्टिलायझेशनची प्रोसिजर जी आहे, फर्टिलायझेशनची प्रोसेस जी आहे ती फॅलोपियन ट्यूबमध्ये होते.
आणि फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असेल तर जे बीज आहे आणि शुक्राणू आहे ते कधीच एक होऊ शकत नाही आणि त्यामुळं ह्या लेडीजमध्ये इन्फर्टिलिटी होते. जर फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असेल आणि तो ब्लॉक रिव्हर्सिबल असेल, थोड्याफार इन्फेक्शनमुळे असेल, काही म्युकस प्लगमुळे असेल, तर आपण लॅप्रोस्कोपी करून तो ब्लॉक काढू शकतो. अच्छा, म्हणजे अशामुळे सुद्धा ब्लॉक निर्माण होण्याचे चान्सेस असतात. येस, जसं म्युकस प्लगमुळे ब्लॉक असेल किंवा इन्फेक्शनमुळे ब्लॉक असेल तर तो आपण सर्जरी करून म्हणजे लॅप्रोस्कोपिक हिस्ट्रोस्कोपिक सर्जरी करून तो ब्लॉक रिमूव्ह करू शकतो. परंतु जर तो ब्लॉक इरिव्हर्सिबल असेल म्हणजे पूर्ण कम्प्लिटली डॅमेज ट्यूब असेल आणि त्यामुळे जर ट्यूब खराब होऊन ब्लॉक झालेला असेल तर अशा लेडीजना IVF चीच एक संधी घेऊन त्यांना गर्भधारणा होऊ शकते. अगदीच. आणि एंडोमेट्रिओसिस किंवा गर्भाशयामध्ये गाठी असेल तर गर्भधारणेमध्ये अडथळा निर्माण होतो असं सुद्धा तुम्ही म्हणाला, तर त्याविषयी सांगा. तर एंडोमेट्रियोसिस हा एक आजार आहे ज्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आतमधलं जे लाइनिंग आहे एंडोमेट्रियम आहे ते गर्भाशयाच्या बाहेर गर्भाशयाच्या मागं डेव्हलप होतं आणि त्यामुळे फॅलोपियन ट्यूब्स ओव्हरीज ह्या सगळ्या चिकटले जातात. आतमधलं एन्व्हायरमेंट आहे ते गॅमेट्स आणि फर्टिलायझेशनसाठी योग्य नसतं आणि त्यामुळं ह्या लेडीजना इन्फर्टिलिटीचा सामना करावा लागतो. अशा लेडीजची आपण योग्य वेळेस 3D लॅप्रोस्कोपी वगैरे वापरून जर सर्जरी केली आणि एंडोमेट्रियोसिसचा आजार नियंत्रणात आणला आणि त्यानंतर इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट केली तर आपल्याला यश मिळतं. ते लेडीज प्रेग्नंट होतात. सिमिलरली फायब्रॉइडच्या गाठी जे असतात ते गर्भाशयाचं एकूण आकार डिस्टॉर्ट करतात, फॅलोपियन ट्यूब्स डिस्टॉर्शन करतात, हॉर्मोनच्या त्याच्यामध्ये इरेग्युलरिटीज असू शकतात आणि त्यामुळे सुद्धा इन्फर्टिलिटी अशा पेशंटमध्ये होऊ शकते. आणि फायब्रॉइडच्या गाठींचं ऑपरेशन करून त्याच्यानंतर फर्टिलिटी ट्रीटमेंट करणं हा एक योग्य उपाय अशा पेशंटमध्ये आहे. आणखी एक प्रश्न यामध्येच उपस्थित होतो की फायब्रॉइड्स जर असतील तर त्या पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता असते का? फायब्रॉइडच्या गाठी गर्भाशय ह्या ज्या आहेत त्या इस्ट्रोजन डिपेंडंट आहेत. स्त्रीच्या शरीरामध्ये जोपर्यंत इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन आहे तोपर्यंत ह्या फायब्रॉइडच्या गाठी होऊ शकतात. आपण एक फायब्रॉइडचं ऑपरेशन केलं आणि युट्रस जोपर्यंत आहे, जोपर्यंत ती लेडी मेन्स्ट्रुएटिंग आहे, जोपर्यंत त्या लेडीच्या शरीरामध्ये इस्ट्रोजनचं हॉर्मोन आहे तोपर्यंत त्या फायब्रॉइडच्या गाठी नव्याने उद्भवू शकतात. आपण एक गाठ काढलेली ती परत तयार नाही होत, परंतु दुसऱ्या गाठी तयार होऊ शकतात. एकदा लेडीला मेनोपॉज आला की त्याच्यानंतर इस्ट्रोजनचं लेवल आहे ती ड्रॉप होऊन जाते आणि त्याच्यानंतर नवीन गाठी निर्माण होत नाहीत आणि ज्या काही फायब्रॉइडच्या गाठी ज्या गर्भाशयात आहेत त्या श्रिंक व्हायला लागतात, त्याचा आकार कमी व्हायला लागतो. मला याविषयी खरं तर अजून जाणून घ्यायचंय, मात्र कार्यक्रमात वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण अपत्य प्राप्ती होत नाहीये, डॉक्टरांकडे कधी जायचं या विषयासंदर्भात जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर संदीप पाटील. डॉक्टर, पूर्वीच्या काही लग्न फार लवकर व्हायची किंवा मधल्या काळामध्ये सुद्धा बऱ्यापैकी 26-27च्या वयात लग्न व्हायची, पण आता करिअर ओरिएंटेड झालेली आहे स्त्री, त्यामुळे थोडं उशिरा होतं लग्न, त्यामुळे गर्भधारणा व्हायला सुद्धा तितकाच वेळ लागतो. तर 35व्या वर्षानंतर गर्भधारणा होण्यामध्ये किती आव्हानं असतात? वयाच्या 35व्या वर्षानंतर स्त्रीचे जे बीजकोश असतात किंवा ओव्हरीज असतात त्यातली बीजची संख्या आणि बीजची क्वालिटी कमी होते आणि 40व्या वर्षानंतर तर ती आणखीनच जास्त कमी झालेली असते. म्हणजे ओव्हरीजमध्ये खूप कमी बीज राहिलेली असतात आणि जी बीज राहिलेली असतात त्यांची क्वालिटी सुद्धा चांगली नसते. त्यामुळं लेट मॅरेज हा जो आजकालचा प्रकार आहे त्यामुळे लेट मॅरेजचा हा एक दुष्परिणाम आहे की तुम्ही ज्यावेळेस तुमचं लग्न होतं त्यावेळेसच तुमची जी फर्टिलिटी पोटेन्शियल आहे किंवा जी मूल होण्याची शक्ती आहे ती ओरिजिनलीच कमी असते आणि अशा ह्याच्यामध्ये तुम्ही फर्टिलिटीसाठी ट्राय करता आणि त्यावेळेस मग फर्टिलिटी किंवा मूल होण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. अगदीच. बऱ्याच स्त्रिया अशाही असतात की ज्यांना डॉक्टरकडे जायलाच भीती वाटते, कारण आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि आपल्याला नावं ठेवतील हा समज अजूनही समाजामध्ये आहे. मग अशा वेळी जर आपण उशिरा डॉक्टरकडे गेलो किंवा उशिरा उपचार सुरू केले तर उपचाराच्या यशामध्ये काही परिणाम होतो का?
कोणत्याही फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात मोठा सक्सेस रेट जो डिटरमाइन करतो तो फॅक्टर असतो तो म्हणजे एज, आणि दॅट टू फिमेल पार्टनरचं एज. ज्यावेळेस लेडीचं एज वाढत जातं त्यावेळेस त्यांची फर्टिलिटी पोटेन्शियल ऑटोमॅटिकली नैसर्गिकरित्या कमी होते. आणि त्यामुळे मी असा सल्ला देईन की 35 वर्षानंतर फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्ही भीतीपोटी वेळ घालवू नका. तुम्ही लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. जे काही इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते करून घ्या. प्रत्येक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर जो काही प्रॉब्लेम असतो त्याला सोल्युशन असतं, आणि ते सोल्युशन आपण जर निवडून ट्रीटमेंट केली तर आपल्याला मूल होऊ शकतं. अगदीच. म्हणजे इन्फर्टिलिटीचे जे पेशंट्स असतात त्या सगळ्यांना IVF करावं लागतं का, की काही अजून पर्याय उपलब्ध आहेत? बिलकुल नाही. हा एक गैरसमज आहे. इन्फर्टिलिटी ज्यांना मूल होत नाही, जसं मी आधी सांगितलं की आम्ही फर्टिलिटीची ट्रीटमेंट जी आहे ती इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट असते. म्हणजे आम्ही पहिल्यांदा सगळे रिपोर्ट्स करून घेतो आणि रिपोर्ट झाल्यानंतर जे रिपोर्ट्सचे रिझल्ट्स आहेत त्या रिझल्ट्सनुसार ट्रीटमेंट इंडिव्हिज्युअलाइज असते. समजा एज कमी आहे, काही फॅक्टर नाही आहे, फॅलोपियन ट्यूब्स चांगल्या आहेत, गर्भाशय चांगलं आहे, मेल फॅक्टर काही नाही आहे, तर अशांना स्पॉन्टेनियस कन्सेप्शन सुद्धा होऊ शकतं. काही निवडक पेशंटला आम्ही IUI करण्याचा सल्ला देतो. IUI ने सुद्धा प्रेग्नन्सी होऊ शकते. आणि काही निवडक पेशंट आहेत त्यांनाच फक्त आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF ची ट्रीटमेंट करावी लागते. निश्चितच. तर महिला मित्रांनो, जर तुम्हालाही असा काही त्रास असेल आणि गर्भधारणा होत नसेल तर नक्कीच डॉक्टर संदीप पाटील यांना भेट द्या आणि त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. डॉक्टर, मगासपासून आपण जे बोलतोय त्यानुसार आपली लाईफस्टाईल खूप बदलते आणि त्यामुळे गर्भधारणेवर बऱ्यापैकी परिणाम होतोय असं आपल्याला दिसतंय. तर आपण स्ट्रेस घेतला, ताणतणाव जर असेल आपल्या आयुष्यामध्ये तर गर्भधारणेवर परिणाम कशा पद्धतीने होतो आणि त्यावर काय उपचार करता येतील? स्ट्रेसफुल लाईफ किंवा लाईफस्टाईल रिलेटेड जे फॅक्टर्स आहेत ते गर्भधारणेवर किंवा फर्टिलिटीवर किंवा मूल होण्यावर डायरेक्टली त्यांचा इफेक्ट नसतो. बट जर एखाद्या लेडीचा स्ट्रेस किंवा कपलचा ॲज अ स्ट्रेस जास्त असेल तर त्याचा हॉर्मोन्सवर परिणाम होतो, त्याचा त्यांच्या इंटरकोर्सच्या फ्रिक्वेन्सीवर परिणाम होतो, आणि त्यामुळं इनडायरेक्टली स्ट्रेस किंवा बदलती लाईफस्टाईल हे फॅक्टर्स इन्फर्टिलिटीसाठी कारणीभूत ठरतात. उपचारांना जर उशीर केल्यावरती काय होऊ शकतं हे तर तुम्ही सांगितलं, पण अपत्य प्राप्तीसाठी जर आपण योग्य वेळी तज्ञांचा सल्ला घेतला तर जी उपचारांची यशाची शक्यता असते ती कितपत वाढू शकते? एखाद्या कपलला जर फर्टिलिटी किंवा मूल होण्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर त्यांनी योग्य वेळी जर ट्रीटमेंट घेतली तर त्याचा खूप उपयोग होतो. कारण जसं मी आधी सांगितलं तसं 35 नंतर फर्टिलिटी तशी डिक्लाइन झालेली असते, आणि तुम्ही जर 35च्या आधी जर ट्रीटमेंट घेतली तर त्याचा नक्कीच खूप फायदा होतो, आणि मूल लवकर राहायचे चान्सेस किंवा कमीत कमी ट्रीटमेंटमध्ये मूल राहायचे चान्सेस वाढतात. तर डॉक्टर, गर्भधारणा होत नाहीये म्हणून काय करावं हे तर समजलं, पण लग्न ठरल्यानंतर किंवा लग्न झाल्या झाल्या बाळाची सध्या तरी आता आपण प्लॅनिंग करत नाही आहोत तरी सुद्धा पुढे जाऊन प्लॅनिंग करणार म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणं कितपत योग्य आहे आणि ते गरजेचं आहे का? हा एक चांगला प्रश्न आहे. आजकाल बरेचसे कपल्स आमच्याकडे लग्नानंतर 2-3 महिन्यानंतर येतात, आणि ते ह्याच्यासाठी येतात की प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग, की बाबा आमचं एज आहे किंवा आम्हाला मुलासाठी 1 वर्षांनी 1.5 वर्षांनी ट्राय करायचं, तर ते योग्य आहे की नाही हे त्यांचे प्रश्न असतात. आणि थोडक्यात काय तर त्यांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी योग्य वेळ जाणून घ्यायची असते, आणि हे करणं नेहमीच चांगलं आहे की एक प्रॉब्लेम येण्याच्या आधी प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेता. गरज असेल तर आम्ही अशा पेशंटचं TVS ट्रान्सव्हॅजायनल सोनोग्राफी, बेसिक हॉर्मोनल टेस्ट आणि सिमेन अनालिसिस करतो, आणि त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतील त्यानुसार त्यांना आम्ही पुढे ट्रीटमेंट घ्यायची की तुम्ही थांबा, किंवा तुमचं जे प्रोजेक्टेड मुलासाठी तुम्ही जे ट्राय करणार आहे ते बरोबर आहे हे आम्ही त्यांना एक्सप्लेन करतो. निश्चितच. म्हणजे आपण लग्न ठरल्यानंतर किंवा लग्न झाल्यानंतर आपण एकदा डॉक्टरांचा सल्ला या बाबतीत नक्कीच घेतला पाहिजे.
तर मैत्रिणींनो, तुम्हीही बाळाचं स्वप्न पाहताय आणि गर्भधारणा होत नाहीये तर चिंता करू नका. डॉक्टर संदीप पाटील यांची अपॉइंटमेंट आजच बुक करा आणि त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.